कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भाऊजी वहिनी, जाऊया आता फक्त 10-15 मिनिट 10-15 मिनिट झाले की तुम्ही लगेच जाऊ शकता। अजून 15 मिनिटं लागणार आहेत। हो भाऊजी बराच वेळ झाला हो आपण इथे थांबलोय। नाही म्हणजे आता मला खरं सांगू कंटाळा आलाय। मी काय म्हणते आपण जाऊया ना आत। काय? नाही म्हणजे त्यांना 5 मिनिटं आधी कळेल ना की मी आले, काही हरकत नाही। पण आता कधी एकदा त्यांना बघते भेटते असं झालंय मला। हार तर काय होईल ते इतकं साधं नाही वहिनी। हो, याचे परिणाम खूप वाईट होऊ शकतात। भाऊजी ऐकलं का मी काय म्हणते ते? चला ना, इकडेच आहे ना कार्यक्रम, चला चला। वहिनी, अहो वहिनी, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, बदल हा अपरिहार्य आहे। पण कितीही बदल झाले, काहीही झालं तरी आपण मात्र काहीही झालं, कुठलंही संकट आलं तरी चालत राहायचं। प्रवाहाबरोबर किंवा प्रवाहाविरुद्ध पोहत राहायचं। सतत पोहल्यामुळे दम लागणारच, थोडंसं पाणी पोटात जाणार, एखादी गटांगळी सुद्धा खावी लागणार, पण फळकुटाचा आधार घ्यायचा अशा वेळेस। हवं असल्यास फळकूट बदलायचं, पण तरंगणं कधी सोडायचं नाही, पोहणं कधीच सोडायचं नाही। काहीही झालं तरी आपल्यावरचा विश्वास कधी ठरवू द्यायचा नाही। कामावरचा शेवटचा दिवस आहे असं वाटलं, अगदी निरोपाचं भाषण। मॅडम कशा आहेत, बऱ्या आहेत ना? हो भाऊजी, अहो यांच्यावर अफरातफरीचा आरोप झाला ना, तेव्हा वाटलं होतं सगळं संपलं, पण नाही हो, देव असतो। चांगल्या माणसांबरोबर चांगलंच होतं बघा। की बघा ना, नवीन सुरुवात। हो, सरांचं कौतुकच आहे। या वयात नवीन सुरुवात म्हणजे। तुम्ही बरे आहात ना? हो, येत ना। सोमू भाऊजी, हा काय सुमो, हे काय? अहो मी केव्हाची आले, काय हो? कार्यक्रम तर संपला, तुम्ही तर म्हणत होता की अजून सुरू पण नाही झाला। यांनी मला बाहेर बसवून ठेवलं, मी केव्हाची आले माहितीये? आत्ता सुरू झालाय कार्यक्रम असं दिसतंय। होणार आहे श्रीनिवास? हो हा लक्ष्मी, हे आता नुकताच सुरू झाला ग कार्यक्रम। बरं, पण लक्ष्मी, तू अचानक कशी काय आलीस? मी अचानक इथे कशी आले असंच ना? अहो तुमच्याच ऑफिस मधून फोन आला होता। म्हणजे तुमचे हे जे सहकारी आहेत ना, त्यांना वाटलं की तुम्हाला आश्चर्याचा धक्का द्यावा म्हणून मला अगदी आग्रहाने बोलवलं होतं। कसं वाटलं श्रीनिवास सरप्राईज तुला?
हे ह्या सरप्राईजने तर चकितच केलंस तुम्हाला लक्ष्मी. मॅडम, मी मगाशी सरांनाही तेच म्हणत होतो. एका गैरसमजामुळे यांना खरोखरच खूपच त्रास झालेला आहे आणि त्याबद्दल अगदी मनापासून मी सॉरी म्हणतो आणि मी तुमचीही माफी मागतो. अहो नाही नाही, माझी कशाला. तुम्हाला जे योग्य वाटलं तुम्ही केलं, आम्ही आमचं केलं. महत्वाचं काय आहे, विजय सत्याचा झाला बस. हो मॅडम, पण खरं सांगू, यांच्यासारखा एम्प्लॉय प्रत्येक कंपनीला मिळो. थँक्यू फॉर युअर सर्व्हिसेस मिस्टर दळवी. सर, उद्याच्या मीटिंगसाठी काही अपडेट्स द्यायच्या होत्या. येत आहे? हो ठीक आहे. आलो श्रीनिवास, येतोय. इतरांना तर तुमचं कौतुक असतंच हो, पण तुमच्या साहेबांचं तुमच्याबद्दलचं मत ऐकून आणखीन बरं वाटलं बघा. अहो, तुमचा हा कौतुक सोहळा इतका सुंदर झाला म्हणून सांगू, माझे तर बाई डोळेच दिपले बघा. सगळे तुमचं कौतुक करत होते माहितीये, आणि का नाही करणार. अहो, इतकी वर्ष तुम्ही प्रामाणिकपणे काम केलंय ना, त्याचंच फळ आहे बघा. मला तर तुमचा इतका अभिमान वाटत होता ना, म्हणजे ना आता या क्षणी मला सगळ्यांना ओरडून सांगावं असं वाटतंय. हो, मी लक्ष्मी, श्रीनिवास दळवींची पत्नी. मला एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे. आज जरी माझा निरोप समारंभ असला तरी ही गोष्ट मी घरी कोणाला सांगितलेली नाही. त्यांच्यापासून लपवून ठेवून. आणि लक्ष्मी, माझी बायको आता इथं खाली आलेली आहे, तेव्हा समजा इतक्या वर्षात मी असं काही केलं असेल की माझ्याकडनं तुम्हाला थोडंफार का होईना काही मिळालं असेल, आणि आजच्या दिवशी तुम्ही मला प्रेमाने काही देऊ इच्छित असाल तर एकच गोष्ट द्या. मी विनंती करतो की आज माझा निरोप समारंभ आहे हे लक्ष्मीला सांगू नका. तिला कळू देऊ नका ही गोष्ट. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.